बाप्पाचं आगमन होतंय, काय सांगू इच्छिता सर? आपल्या पुराणात श्री गणेशाला फार महत्त्व आहे आणि लोकमान्य टिळक यांनी श्री गणपती यांची प्रतिष्ठापना केली आणि गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्याला एक फार मोठं महत्त्व होतं स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर आणि त्यानंतर आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे. पूर्वी फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित होता, परंतु आता पूर्ण भारतात हा गणेशोत्सव सुरू आहे. त्याबद्दल अतिशय आनंद वाटतो आणि गणपती हा बौद्धिक देवता म्हणून त्यांना गणलं जातं, बौद्धिक देवता म्हणून गणलं जातं. त्यामुळे जवळजवळ सर्वजण गणपतीची पूजा करतात. गिरायकाची ओढ कशी आहे? नाही, बरी ओढ आहे, चांगली ओढ आहे, क्वालिटी आहे, रेट व्यवस्थित आहे, सगळ्यापेक्षा एकदम रेट कमी आहे आपल्याकडं. हो, होलसेल रेटमध्ये चालू आहे सध्याला विक्री सर. हो, आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपण वर्षभर गणपतीच्या आगमनाची वाट पाहत असतो. ते आज जे लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत गणपतीच्या आगमनाची वाट पाहतात. हिंदू संस्कृतीमधला हा सगळ्यात महत्त्वाचा सण आहे. गौरी गणपती ह्या सणाची प्रत्येकजण खूप आनंदाने आतुरतेने वाट पाहत असतो. त्या सणाचं आज आगमन झालेलं आहे. सर्वांना गणेश आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता त्याच्यानंतर गौरी पण येणार आहेत. गौरीच्या संदर्भात काय सांगू इच्छिता? गौरी म्हणजे तर आमच्या माता भगिनींसाठी खूप आवडीचा सण असतो. कारण आपल्या अंगातले जे गुण आहेत, कला प्रदर्शन वगैरे ते जे करायचं असतं ते सगळ्यांना गौरीमध्ये आपण करू शकतो. त्यामुळे सर्व माता भगिनी या गौरी गणपतीचं विशेष शेत म्हणलंय.